एरंगुंडल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 12 तारीख अंदाजे 1 वाजता एक एरंडोल नगराचं माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात झाला होता. हे अपघात झालेल्या ठिकाणी आहे एरंडोलवरून धरणगावला जाणाऱ्या भालेगाव फाटावरून बोरगाव हे दोन्ही गावाचं मधात अपघात झाला होता. मग त्याच्या अनुषंगाने एरंडोल पोलीस स्टेशनला अपघातातली गुन्हे आम्ही दाखल करण्यात आले होते. मग काही लोकांनी ते संशय देखील व्यक्त केलं होतं की म्हणजे ही घातपाताचे प्रकार होऊ शकते म्हणून. मग त्याच दृष्टीने आम्ही तपास चालू होत्या आणि हे तपास आम्ही LCBला ट्रान्सफर करण्यात आले होते. मग त्याच्या अनुषंगाने तपास चालू असताना मग 3 इसमांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. ते ताब्यात घेतलेलं माणसाचं नाव आहे उमेश उर्फ बदक सुरेश सुतार. हा वय 40 वर्ष आहेत. यांना ताब्यात घेतला आणि ह्याच्यासोबत 2 लोक होते त्यांनाही ताब्यात घेतला. यांनी कबुली दिलेलं आहे की ह्यांचा आणि दशरथ महाजनचा एक 12 वर्षापूर्वी भांडण झालं होतं. की भांडणामध्ये दशरथ महाजननी हा बदकला मारहाण केलं होतं आणि तेव्हापासून त्यांच्या मनातलं राग होतं आणि योग्य टाईमसाठी तो वाट पाहत होता. मग अचानकपणे ते समोर दिसलं आणि आजूबाजूला कोणी दिसत नव्हते आणि काही साक्षीदार कोणी नाही आहे असं त्यांना लक्षात आलं की जोरात मागून त्यांना ठोक मारला आणि तर डायरेक्टली निघून गेले होते. मग याच्या अनुषंगाने तपासादरम्यान ह्या 3घांना अटक केलेलं आहे आणि आज कोर्टात आम्ही प्रोड्यूस करणार आहे. ही जे मेन आरोपी आहे बदक सुतार ह्याच्या विरुद्धातलं 2 मर्डरचे गुन्हे जुने आहेत आणि एक अटेम्प्ट टू मर्डर आहे, एक रेपचा गुन्हा आहे आणि एक मारामारीचा गुन्हा आहे. तर या आरोपींचा शोध कसा लागला? या आरोपींचा शोध म्हणजे जुने आम्ही CCTV बघत असताना ह्याचं एक गाडी दिसलेलं आहे, महिंद्रा बोलेरो गाडी दिसलं आणि हे कोणाचं मालकीचं आणि कोण वापरत आहेत याच्या विषयावर आम्ही माहिती घेतल्यावर हा जे मेन मालक आहे ह्याचं गुन्हेगारी इतिहास आम्हाला माहिती समजलेला आहे. मग अजूनही म्हणजे आम्ही तांत्रिक आणि गोपनीय माहिती दोन्ही वापरून म्हणजे ह्यांना अटक करण्यात आलेलं आहे.